नमस्कार, मी सृष्टी. आता थंडी चालू झाली आहे, तर थंडीतून काहीतरी झणझणीत खावंसं वाटतं. तर मी आज बनवत आहे मिसळपाव. मिसळपाव खाऊयात आज आपण. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर आपण आता सुरुवात करूया. तर मी कढई ठेवले, कढईमध्ये तेल टाकते. तेल टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता, हिरवी मिरची टाकते आता. आणि त्याच्यानंतर झणझणीत वाटेल त्याच्यासाठी हिरवी मिरची टाकली. पण तिखटसुद्धा टाकायचं. त्याच्यानंतर लसूण थोडा जास्तीचाच वापरला आहे. लसूण टाकून घेतलं. लसूण चांगलं ब्राऊन होईपर्यंत त्याला छान परतून घेऊया आपण. छान ब्राऊन होऊ दे, छान परतून घेऊया आपण तेलामध्ये त्याला. थंडीमध्ये थोडं जास्तच लसूण खायचं म्हणजे चांगलं ते शरीरासाठी. आता आपण त्याच्यामध्ये कांदा ॲड केला आहे. कांदा टाकला जातो. कांदा पण छान परतून घेऊया. कांदा परतून झाल्याच्या नंतर टोमॅटो ॲड केला आहे. त्याच्यामध्ये मी नमक टाकते. मीठ थोडं अगोदरच टाकते, कारण टोमॅटो मग मॅश व्हायला लवकर मॅश होतो. त्याच्यासाठी मी मीठ अगोदरच ॲड केलं आहे. आता त्याच्यामध्ये तिखट मसाले सगळे मिक्स करून घेतलेत. आपले घरगुतीच मसाले आहेत. त्याच्यामध्ये धनिया पावडर, मिसळ पावचा मसाला आहे, आणि आपला घरगुती लाल तिखट मसाला आणि हळदी पावडर, असं हे छान तेलामध्ये फ्राय करून आपण घेतलं आहे. आता मी घरी पिसून ठेवते मसाला, वाटूनच ठेवते ते. तर तो मसाला आता ॲड करूया. खोबरं त्याच्यामध्ये असतं, कांदा वगैरे, लसूण अशी पेस्ट मी बनवून ठेवते मी. तर ते आपण आता ॲड करूया. आता छान त्याला मिक्स करून घेते मी. छान असं मॅश करून घेते. टमॅटो तर बघा किती छान मिक्स झालं आहे. आता त्याच्यामध्ये मूग मटकी, मोड आलेले मूग मटकी उकडून घेतली होती, तर ती आता ॲड करते. आणि त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकते. पाणी थोडं गरमच घ्यायचं, उकळतं पाणी, म्हणजे रस्स्याला चांगली टेस्ट येते, छान चव येते. त्याच्यासाठी मी पाणी उकडूनच घेते. आपण पाणी जेव्हा टाकतो ना तेव्हाच टाकायचं, अगोदरच टाकायचं जेवढं लागतं तेवढं. आता बघा छान उकळी आली आपल्या रश्शाला, कसं छान उकळतं. झणझणीत असं थंडीतून बनवायचं. थंडीतून काहीतरी असं तिखट झणझणीत खावंसं वाटतं. मग मी ते मिसळपाव आज बनवलं. मिसळपावचा बेत आहे आमच्याकडे. तुम्ही पण या खायला आमच्याकडे. आणि तिखट थोडं मी कमीच टाकलं आहे, कारण माझी मुलं असतात ना, मग मी थोडं तिखट कमी टाकलं. आता आपण सर्व करूया. मी सर्व करते. मग कसा वरती थोडासा कट आला आहे. जास्त तिखट मी टाकलं नाही, पण मोठ्यांसाठी टाकायचं. झणझणीत तिखट असा कट येतो, छान लागतं टेस्ट. त्याच्यामध्ये आता मी कांदा ॲड केला आहे. कांदावरती टाकला आहे. आणि फरसाण असतो, तो मार्केटमध्ये मिळून जातो. ते फरसाण घेऊन यायचं, फरसाण टाकायचं, थोडा कांदा आणि लिंबू आणि पाव, असं हे सगळं घ्यायचं.